रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. आयुष्य वाढवण्यासाठी, कमीत कमी आपलं आयुष्य 20 ते 30 वर्षांनी वाढवण्यासाठी हे फक्त 2च पदार्थ खा, आणि ते कसे खायचे, केव्हा खायचे हे मी सांगणार आहे. बरेच लोक म्हणतील तू काय लागला, देवघेऊ लागून गेला काय. मृत्यू ज्या वेळेला होणार आहे त्या वेळेला होतच असतो, काही खावान काही नाही. हेच तुमच्या लक्षात येत नाही. देव तुम्ही दगडात शोधायला निघालाय, पण दगडातला देव मनुष्य रूपाने केव्हा तुम्हाला येऊन चांगले उपदेश करून जाईल. मग ते साधा सोपा वारकरी माणूस असू द्या, ध्यानात आलं का तुमच्या, कीर्तन प्रवचन करणारे आमचे व्यक्ती असू द्या, सहज उपदेश देऊन जातो. देवाच्या स्वरूप त्याच्या वाचेतून जे बाहेर पडतं ना, ते मनी देणे बी ते नसतं, पण त्या वेळेला तो बोलतो. शेवटी सांगणं हे माझं काम आहे, ऐकायचं का नाही ते तुमचं काम आहे. हे पदार्थ जनरली मनुष्याची इम्युनो पॉवर म्हणजे रोग प्रतिकारक क्षमता, चरबी, LDL म्हणजे लो बॅड कोलेस्टेरॉल आणि गुड कोलेस्टेरॉल हे कंट्रोल करणारे, भूक कंट्रोल करणारे, आणि हार्ट, तुमचं लंग्ज हे यांची काळजी घेणारे हे पदार्थ आहेत. ब्रेन, मेंदू, जो तुमचा विसरभोळेपणा वाढलेला आहे, त्याच्यासाठी हे अतिशय महत्वाचे पदार्थ आहेत. कोणते पदार्थ आहेत ते पुढे जाणून घ्या. तर मी त्या पदार्थाबद्दल बोलतोय की जे आपल्या डेली आहारामध्ये त्यांचा समावेश असतो. कोणते पदार्थ आहेत हे 2? तर एक पदार्थ तुम्हाला सुरुवातीला मी सांगतो. पहिला पदार्थ आहे बदाम. हा पदार्थ दररोज कमीत कमी भिजवलेले बरं का, 10 बदाम खाणं, जास्तीत जास्त कमीत कमी 5. तुम्ही बाकीचं अतिशय महाग वस्तू खाण्याच्या ऐवजी, त्यातले त्यात माझ्या वारकरी बांधवांना सांगतोय, तेलकट वगैरे खाण्याच्या ऐवजी 5, कमीत कमी 5 ते जास्तीत जास्त 10 बदाम दिवसाकाठी. मग कधीही. आता महत्वाच्या गोष्टी काय आहेत ते पहा. बदाम शरीरासाठी कुठला भाग चांगला आणि कुठला भाग वाईट. मी वरती थंबनेल वरती असे बदाम, भिजवलेले बदाम कधीच का खाऊ नये असं आर्टिकल मी का टाकलंय, कारणच तसं आहे, लक्षात ठेवा. 5 ते 6 बदाम अनुष्यापोटी, आता वेळ सांगतोय, तेही वरचं भिजवल्यानंतर कमीत कमी 7 ते 8 तास भिजवायचे. त्याच्यापेक्षा जास्त वेळ बदाम भिजवू नये, लक्षात ठेवा. तुम्ही एक कॉन्स्टंट प्रमाण ठेवा, 5 किंवा 6, त्याच्यापेक्षा पुढेही जाऊ नका. ज्यांचं वय झालेलं आहे किंवा जे तरुण आहेत, सर्वांनीच जर कोणताही पदार्थ विधीने तुम्ही खाल्ला नाही, ते खाण्यापेक्षा या पदार्थातून जर सर्वात श्रेष्ठ असं काही मिळत असेल की जे ब्रेनसाठी, हार्टसाठी, लंग्जसाठी, किडनीसाठी, शिवाय सर्वच मॅग्नेशियमची, फायबरची, मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स, ही एक तुमची गैरसमजूत आहे की बदाम खाल्ल्याने, भिजवलेले बदाम खाल्ल्याने हे वजन वाढतं. ते वजन वाढवतात, परंतु अतिसेवन केलं तर, कच्चे खाल्ले तर वजन नव्हे, तर जेवढी फायद्याची गोष्ट आहे तेवढीच ही तोट्याची गोष्ट होऊ शकते. जर असं भिजवलेल्या बदामाबरोबर मी सांगतोय ती गोष्ट नाही खाल्ली तर तुम्हाला कोणता तोटा होऊ शकतो. मग तुम्ही रेग्युलरली 5-6 जरी बदाम वरचं टर्पल काढून खावं का न काढता खावं, तर टर्पल काढून खावं. का ते मी सांगतो. टर्पलामध्ये लक्षात ठेवा काही प्रमाणामध्ये टॅनिन हा सबस्टन्स असतो. आता जे शिकलेले आहेत त्यांना लक्षात येतील या गोष्टी. आणि या टॅनिन पदार्थामुळं बरेच काही त्याच्यामध्ये पौष्टिक घटक आहेत, ते शोषले जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं वरचं जे भिजवल्यानंतर वरचं आणि टर्पल काढून या 5 बदामाबरोबर आणखीन काय भिजत घालायचंय ते मी आवर्जून सांगतो. हे करा, नाहीतर किडनी स्टोनचा धोका तुमच्यासाठी निश्चित आहे. शेंगदाणा
कमीत कमी 2 जास्तीत जास्त 3 शेंगदाणे याच्या बरोबरच भिजत घालायचे आणि ते 5 बदाम आणि हे भिजलेले 3 शेंगदाणे टर्पल काढायचं दोन्ही वरचं आणि हे एकत्रित खाल्लं तर तुमचा किडनी स्टोन म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये आता शब्द मला आठवना पित्ताशयाचा खडा लक्षात ठेवा. हा पित्ताशयाचा खडा जर तुम्ही रेग्युलरली हे करत असाल तर कालांतराने होणारच. आता याचे फायदे खूप आहेत ते सांगत बसून मी व्हिडिओ मोठा करू इच्छित नाही. तरी सुद्धा हे एकत्रित खाल्ल्याने काय होतं ते सांगतो मी. याच्यामध्ये दोन्ही लक्षात ठेवा. एक मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स की जे बॅड कोलेस्टेरॉल कमी करतात आणि गुड कोलेस्टेरॉल वाढवतात म्हणजे LDL कमी करतात आणि HDL वाढवतात आणि ते आवश्यक आहे शरीरामध्ये. कारण अटॅक जर टाळायचा असेल तुम्हाला तर हे करणं आवश्यक आहे. आता वाजवीपेक्षा जास्त जर तुम्ही बदाम खाऊ लागला तर बऱ्याच व्यक्तींना त्याची अलर्जी असते. ओठ सुजणे किंवा चेहऱ्यावरती पुटकुळे येणे किंवा स्किनवरती ती अलर्जी दिसणे. तर या लोकांनी बदाम खाणे लगेच बंद करावं. बदाम हे असं आहे लक्षात ठेवा की ते तुम्हाला कधीच म्हातारं होऊ देत नाही. तुमच्या त्वचेवरचं तेज कधीही कमी होऊ देत नाही. बदाम भूक कमी करतं मात्र कमी करतं याचा अर्थ असा नव्हे की तुम्हाला उपाशी मारतं. जेवढ्या कॅलरीज आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत तेवढ्या कॅलरीज त्या बदाम आणि शेंगदाणा ज्याला हिंदीमध्ये मुंगफली असं म्हटलं जातं बीज ते एकत्रितरित्या जर खाल्लं तर कर्करोग म्हणजे कॅन्सर तुमचा जे घशाचा प्रॉब्लेम आहे किंवा लंग्सचा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी मी दुसरा पदार्थ एक सांगणार आहे. परंतु अगोदर हा पदार्थ खायचा कसा तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे पहिल्या पदार्थाबद्दल माहिती देतोय. मॅग्नेशियम आहे, फॉस्फरस आहे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये फायबर आहे, प्रथिने आहेत आणि लिमिटेड खाण्यावरती मर्यादा. पाहिजे तेवढंच शरीराला आवश्यक आहे तेवढंच जेवण तुमच्याकडून केलं जातं. सकाळी जर व्यवस्थितरित्या तुम्ही हे खाल्लं तर अनुशापोटी खायचं म्हणजे तुमच्या म्हणजे पाचन क्षमताही वाढवली जाते. सर्वच प्रकारच्या तुमच्या जी अडचणी आहेत त्या दूर होतात. दुसरा पदार्थ मी सांगतोय. तुमचे हात पाय असे थरथर कापत असतील. आता वयस्कर व्यक्तीमध्ये काय होतं की हात वगैरे कापायला सुरुवात होते अशी. तर ते टाळण्यासाठी रात्री झोपताना लक्षात ठेवा 1 ग्लास कोमट पाणी. त्या कोमट पाण्याच्या अगोदर कमीत कमी 1 लवंग किंवा जास्तीत जास्त 2 लवंगा थोड्याशा भाजलेल्या असाव्यात, नाहीत भाजल्या तरी सुद्धा चालू शकते. या 2 लवंगा प्रथम खायच्या आणि नंतर कोमट पाणी प्यायचं. ह्याच्यामुळे काय 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 होणार आहे ते पहा. मी जे करतो ते सांगतो मी तुम्हाला. एक म्हणजे घसा तुमचा क्लिअर होईल. दुसरी महत्वाची गोष्ट हे चावून खाल्ल्यामुळं माउथ जो स्मेल आहे बॅड स्मेल हे पूर्णपणे नाहीसा होतो. घशातली खवखव जे आहे आणि श्वासोश्वास ज्याला म्हणतो की जे आपल्याला दमा वगैरे याच्यावरती मात करणारी ही लवंग आहे. त्याच्यामुळे ही केव्हा खायची तर सायंकाळी. ही का खायची कोणत्या व्यक्तीने खायची तेही मी सांगतोय. ज्याचं वय 40 वर्षाच्या पुढे गेलेलं आहे. काय झालेलं असतं जसं आपलं वय वाढत जाईल तसं लक्षात ठेवा सर्वच अवयव आपले शिथिल होत जातात म्हणजे लूज पडत जातात. याला पचन संस्थेचे असणारे सर्व जठर आहे, लिव्हर आहे, किडनी आहे हे अपवाद नाही. यांची कार्यक्षमता जर वाढवायची असेल तर ती कार्यक्षमता वाढवण्यासाठी पचन व्यवस्थितरित्या होण्यासाठी हे एवढं खाल्लेलं लवंग इतकी मदत करतं. एकच खावा आणि खाऊन पहा तुम्ही. दुसऱ्या दिवशी तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटणार, हलकं हलकं वाटणार, हलकं फुलकं वाटणार. खाऊन पहा तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही ह्या मी गप्पा मारत नाहीये. जे माझे अनुभवाचे बोल आहेत ते तुमच्यापर्यंत आणून शेअर करतोय, तुम्हाला सांगतोय. आता लसूण काही लोक लसूण कांदा खात नाहीत, काय हरकत नाही. पण कमीत कमी 1 महिन्यामधून
लसणाचा वास घ्यायला तर काय हरकत आहे का? की ज्या लसणाच्या वासामुळं किंवा दररोज तुम्ही एका लसणाच्या ह्याचा कुडीचा वास घ्यायला काय हरकत आहे का? ह्याच्यामुळं पॅरालिसिसचा अटॅक जो आहे, अर्धांगवायू ज्याला म्हणतात आपण, तो अर्धांगवायू नसेल हे करायचं तर तूप, परंतु देशी गाईचं तूप आठवड्यातून एकदा तरी या नाकात एक थेंब आणि या नाकात एक थेंब हे टाकणं आवश्यक आहे. त्वचा जर तुमची कायमस्वरूपी अशा पद्धतीनं तेजस्वी ठेवायची असेल, चेहऱ्यावरती तेज ठेवायचं असेल, दुसरं काही करण्याची आवश्यकता नाही. तुमची आता गेली जवळजवळ 20-22 वर्ष, 30 वर्ष म्हणा, काय हरकत नाही, माझी जी तब्येत आहे ती अशीच आहे. हे जे शर्ट आहेत माझे, लक्षात आलं का तुमचे, हे 20 वर्षापूर्वीचे शर्ट आहेत. कितीतरी तुम्हाला दाखवतो मी. काय अगदी थोडासा जोरात जर ओढलं तर फाटून जातील, इतके निर्जीव झालेले. फक्त ते आहे तसेच मला आणखीनही बसतात. म्हणजे 20-25 वर्ष मी तब्येत मेंटेन केलेले, ह्याला केवळ आणि केवळ कारण, आणि सगळ्याच प्रकारचा. आता दिवसभर बोलत असतो मी, लेक्चर्स असल्यामुळं बोलणं होतच, आणि आवाज पहिल्यापासून असा आहे. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की सर रागाने वगैरे बोलतात का? नाही, मी रागाने कधीच बोलत नाही आणि मला राग येत नाही. मी समोरच्याला समजून सांगायचं म्हणलं, घरच्याशी बोलताना सुद्धा मी असंच बोलतो. ते समोरच्या व्यक्तीला वाटतं की सर काय खवळतात का आपल्याशी? अजिबात असं नाही बाळानो. आता आवाजच माझा तसा आहे, पहिल्यापासून आवाजाची ट्युनिंगच माझ्या तशी आहे, त्याच्यामुळं ते बदलू शकत नाही. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.